प्रशासकांनी ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे, पण ते केलेलं नाही. म्हणजे या महापालिकेमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पाठीमागे कोणतरी आकार नक्की आहे आणि त्याचा आता शोध लावणार. एक 2 वर्षाचं टाइम लिमिट असेल, मग हे 5-5 वर्ष काम चालतेच कसं? मग आणि आता त्यातले पैसे टेंडरवरून तुम्हाला 1.5 कोटी रुपये परत केले ना, आणि आज तुम्ही जाऊन बघितलं की नाही, तिथं प्रत्यक्ष बघितलं कामाची फार दुरावस्था आहे. यामध्ये प्रसाद वराळे यांनी कसबा बावडा येथील ड्रेनेज कामाच्यासाठी शासनाकडून आलेले 3 कोटी रुपये आलेले होते. त्यामध्ये टोटल या कामाची रनिंग बिल 5 झाली. 4 बिल व्यवस्थित दिसतात सध्या तरी, आणि 5वं जे बिल केलेलं आहे 88 लाख रुपयाचं, या बिलामध्ये कुठलंही जाग्यावर काम झालेलं नाही. आणि त्याची मी माहिती मागितली असता त्याची कामाची एमबी जी महत्वाची असते ती एमबी मागितलेली महानगरपालिके म्हणतात, महानगरपालिकेची एमबी नाही. मग एमबी नाही तर ह्यामध्ये त्या लोकांनी फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही? ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की बाबा जागेवरती काम झालेलं नाही, तर जागेवरती काम झालं नसताना ह्यांच्या ते लक्षात का आलं नाही? त्यांनी तक्रार का केली नाही? त्याच्यावरती फौजदारी काय केलं नाही? त्याच्यावरती वसुली दावा का केलेला नाही? आज तागायत त्याच्यावरती कोणतीही कारवाई केलेली नाही. यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये आदरणीय एन डी पाटील साहेबांच्या माध्यमातून IRBच्या वेळी कृती समिती स्थापन झाली. त्या कृती समितीमध्ये काम करणारे मी सामान्य कार्यकर्ता आहे. आता बघितलं की कृती समितीचे ठराविक लोक असल्या कोल्हापूर शहराच्या विकासाच्या कामामध्ये खोडा घालण्याचं काम करतात आणि अशी चुकीची पत्र देतात. आता ह्यांनी परवा शासनाला 24 कोटीचा निधी आला, तर या निधीमध्ये 73 काम आहेत आणि 73 कामापैकी 75% कामं ही जागा पूर्ण झालेले आहेत असं खोटं पत्र देऊन कॉन्ट्रॅक्टरना ब्लॅकमेल करण्याचं काम ही ज्या काही संघटनेच्या नावाखाली जी ठराविक लोक करत आहेत, अशा लोकांना पण आळा घालण्याची गरज आहे. ह्या लोकांना मग न झालेलं काम दिसलं नाही का? हे म्हणतात ऍडव्हान्स काम झालं म्हणून ही तक्रारी करतात. ज्या ठिकाणी 4 महिन्यापूर्वी ऍडव्हान्स काम झालेलंच नाही किंवा कामच झालेलं नाही, त्याचं बिल अदा झाले, हे काम त्यांना दिसत नाही का? माझ्या माहितीनुसार ह्या कामाची चर्चा चालू झाल्यानंतर ह्या लोकांना हे सगळं माहिती असताना देखील त्यांनी आज तागायत महानगरपालिकेमध्ये एक तक्रारीचा साधा अर्ज केलेला नाही. म्हणजे यांची काय तर सेटलमेंट झाली असेल 100%. तर माझी आपल्या माध्यमातून विनंती सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण जे काय कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कधी आयुष्यात घडलं नव्हतं आमच्या, हे नवीन घडलंय. आणि अशा पद्धतीनं आपल्या कोल्हापूरची जर बदनामी शासन दरबारी झाली तर इथून पुढे आपल्याला कोण निधी पण देणार नाही आणि कोल्हापूर परत मागं पडेल अशी आम्हाला भीती वाटते. म्हणून या पाठीमागं आम्ही आहे. नाही, आता मी परवा राज्य शासनानं नगरविकासच्या माध्यमातून 24 करोड रुपये दिले आणि 73 कामं यामध्ये आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं बागेचं सुशोभीकरण आहे. अशी प्रत्येक वार्डातली 1.5 कोट शिवाजी पेठेतील दिरंगाई मंदिर तिच्या समोरचा जो हॉल आहे त्या हॉलचं नूतनीकरणासाठी 2 कोटी आहे आणि ह्यांनी दिले ती 75% कामं पूर्ण झाल्यात. मला त्यांना विनंती आहे की जर तुम्ही अशी पत्र देत असाल तर त्या ठिकाणी आम्हाला जाऊन दाखवा बाबा हे काम झालेलं आहे, आपण ते मागं घेऊया, काय अडचण नाही आमची. पण कुठलंही काम झालं नसताना अशा पद्धतीनं ठेकेदारांची कामं अडवायची आणि त्या ठेकेदारांच्यावर भुकायचं आणि भुकल्यानंतर यांची भूक कसली आहे तर यांची पैशाची भूक आहे. तर हे थांबलं पाहिजे आणि इथून पुढे आम्ही त्यामध्ये अग्रेसिव्ह असणार. आता नाही, आता परवा तुम्ही बघितलं कोळी म्हणून ही व्यक्ती आपल्याला ह्या ठिकाणी माहिती अधिकाराचा अर्ज देऊन लोकांना ब्लॅकमेल करत होता आणि अँटी करप्शनने त्यांना पकडलं 5 लाख रुपयाची लाच घेताना. तर अखंड जिल्ह्यातनं त्यांचे 43 माहिती अधिकाराचे अर्ज आले. मी आता प्रत्येक प्रशासकीय ऑफिसमध्ये जाऊन भेटणार आहे सगळ्या अधिकाऱ्यांना. ह्या संघटना अशा पद्धतीने ब्लॅकमेल करत असतील त्या संघटनेचा विरोधात काम करणारा मी प्रमुख म्हणून ह्याचं काम बघणार आहे. जे माणसं चुकीचं काम करतात त्यांच्या पाठिंबा आम्ही कधी राहिलेलो नाही आणि राहणार नाही. पण व्यवस्थित काम करणारे माणसांच्या पाठिंबा ब्लॅकमेल करणारे अशी जर करत असतील तर ह्यांचा पाठपुरावा मी करणार.
करते आणि ठेकेदारांना कोणती पाठशी घालते अधिकारी त्यांची चौकशी आता याच्यात कसं आहे कारण ही एमबी बोगस झाली तयार याच्यात 2-3 माणसांच्या सह्या आहेत तर ऑनलाईन सुद्धा ते बिल पास होत असताना प्रमुख अधिकाऱ्यांच्या सह्या होतात आयुक्तांची काय याच्यावरती सही होत नाही किंवा आयुक्त यात इन्व्हॉल्व नसतात परंतु प्रशासकीय माणसांची म्हणजे एका महिला इंजिनियरची बोगस आहे त्यात त्या बाईचा दोष काय परंतु त्याच्या पुढच्या माणसानं सही बघायला पाहिजे की ना ही सही कशी काय झाली ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की एमबी केल्या त्यानंतर त्यांनी ऑफिशियली पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करणं गरजेचं होतं बरोबर आहे प्रसाद संजय वराळे हा कसबा बावडा येथील कॉन्ट्रॅक्टर आहे त्यानं ह्या सगळा घोटाळा केलेला आहे जर तुम्ही पहिलं बिल बघितलं या पहिल्या बिलावरती ज्या काय असणाऱ्या सह्या आहेत त्याची रचना बघा आणि हे शेवटचं 86 लाख रुपयाचं बिल आहे हिची रचना बघा याच्या सह्या बघा तर ह्या लक्षात येईल आयुक्त मॅडम आता यावरती सगळी चौकशी करतील पण हे त्यांनी बोगस बिल करून महानगरपालिकेची तशीच कोल्हापूरची बदनामी करण्याचं जे काय काम केलेलं आहे त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी म्हणून आम्ही प्रशासनाच्या पाठीमागे आता यामध्ये सगळे नाही यामध्ये बघा यामध्ये कावळा सगळी लोक असणार त्या कावळा नाका तारारी मार्केटच्या अंडर हे काम झालेलं आहे त्यावेळचे तिथले सहाय्यक अभियंता तिथं रमेश कांबळे होते त्यावेळी आणि ज्युनियर इंजिनियर गायकवाड म्हणून एक मॅडम आहेत त्या होत्या त्यानंतर सरनोबत साहेब आहेत त्यानंतर ऑडिट आहे त्यानंतर अकाउंट डिपार्टमेंट आहे अकाउंट डिपार्टमेंट संबंधित नाही ऑडिट मधनं ऑडिट करून दिल्यानंतर चेक निघतो मग हे सगळं ऑनलाईन प्रोसेस करत असताना ह्याच्यावरती एमबी वरती सह्या सगळ्यांच्या दिसून येतात आता ते काय त्यांनी केल्यात का त्या कॉन्ट्रॅक्टरनं बोगस सह्या केल्यात याची चौकशी तर व्हायलाच पाहिजे आणि आयुक्तांनी मला शब्द दिलाय की हे सगळं आम्ही चौकशी करून यांच्यावर अर्जंटमध्ये फौजदारी आम्ही दाखल करू मी म्हटलं फक्त फौजदार दाखल करू नका जे पैसे 85 लाख रुपये सामान्य जनतेचे गेलेले त्याचं वसूल करण्यासंदर्भात काय असेल त्या कॉन्ट्रॅक्टरकडं असेल किंवा ह्याला असणारे दोषी अधिकारी असतील त्यांच्याकडे पैसे वसूल याच्यापूर्वी सुद्धा एक प्रकार झाला होता थेट पाईपलाईनच्या संदर्भात 25 कोटीचा ते पैसे आम्ही त्याच्यामध्ये आपण तिकडे गेलेलो नव्हतो का आम्ही आपण भोगावतीला जाऊन काढल्यानंतर त्याचे पैसे वसूल झाले ना आणि कॉन्ट्रॅक्टरकडे वसूल केले म्हणजे पैसे त्यांना अदा झालते ना त्याचे म्हणजे 2.5 कोटी रुपये व्हायला पाहिजे तिथं 25 कोटी रुपये अदा झालते ते पैसे बाकीचे परत आले ना गेल्या 5 वर्षात नगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळं असे घोटाळे होतात असं आमच्या प्राथमिक लक्षात आलेलं आहे आणि आता सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयानुसार येणारी महानगरपालिका लवकर लागेल आणि असल्या चुकीच्या कामावरती वचक ठेवण्यासारखी नगरसेवकच लागतात हे आता सिद्ध झाले नाही कसबा बावडा येथील तो राहणारा ठेकेदार आहे पण राजकीय माणसाचा कोणाचा यात हात असेल असं सध्या तरी मला तर काही वाटत नाही पण आयुक्त मॅडम या सगळ्या प्रशासक मॅडम या सगळ्याचा तपास करतील कारण किती जरी राजकीय शत्रू असला तर त्याच्यावरती उगाचच आरोप करणं हे मला बुद्धीला पटत नाही ज्या ठिकाणी आरोप करायचे होते ते आम्ही आरोप सिद्ध करून पण दाखवलेले आहेत राजकीय माणसाच्यावर पण फक्त बावड्यातील आहेत म्हणून कोणावर आम्ही आरोप करणार नाही कारण हा ठेकेदार याच्या मी मगाशी तुम्हाला सांगितलं ह्या ठेकेदारानं याच्या आधी अशाच टेंडर पद्धतीनं चुकीचं पण टेंडर केलं होतं चुकीचं कोर्टात ऍफिडेव्हिट घातलं होतं तो ज्यावेळी बिंदू चौक जेलमध्ये होता 4 महिने त्यावेळी त्यानं ऍफिडेव्हिट करून एक टेंडर भरलं होतं मी त्यावेळी सांगितलं हा बिंदू चौक जेलमध्ये आहे या माणसानं ऍफिडेव्हिट केलं कसं काय तर त्याच वेळी त्या कॉन्ट्रॅक्टरला प्रशासकाने ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे पण ते केलेलं नाही म्हणजे या महापालिकेमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पाठीमागं कोणतर आकार नक्की आहे आणि त्याचा आता शोध लावणार कामाचं जर टाइम लिमिट दिलं असेल 1-2 वर्षाचं टाइम लिमिट असेल मग हे 5-5 वर्ष काम चालतेच कसं मग आणि आता त्यातले पैसे टेंडरवरून सुद्धा 1.5 कोटी रुपये परत केले ना आणि आज तुम्ही जाऊन बघितलं की नाही तिथं प्रत्यक्ष बघितलं कामाची फार दुरावस्था म्हणजे हे गेलेले सगळे पैसे तुम्ही जाऊ शकत नाही पाण्यात गेले सगळ्या रस्त्यानं पाणीच आहे म्हणजे तुम्ही एवढे बिल झाले टायमात करून घेणं काम बोगस आहे